कशाला रडवतो रे आता जायच्या वेळेस? हा एक मामा सारखा रडवतो हिला. चलो हम चले चाकण. बॅग एक मोठी बॅग खाली नेली आहे. एक इथं आहे, छोटेसे पिशव्या हातात घेते. चला आता माहेर पण संपले, आम्ही निघालो आता सासरी चाकणला. चला चाकणला गेल्यानंतर पुढे व्हिडिओ आपला कंटिन्यू राहणार आहे. हा? अयो इकडे बघा नातीसाठी पैसे मला का मला एक घे 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 घेतलं तो चल चालतंय. हा देऊ नको बरं का, मम्मी लिहू नको, तुलाच ठेव. चला बाय बाय करा, बाय बाय करा. येवा ना इंदूरला, फोन कर. इंदूरला येवा ना. पार होते किती म्हणा माहेर ते माहेर, सासर ते सासर, नजरेसमोर जी कामे पडलेली असतात ती करावीच लागतात. या मताशी तुम्ही नक्कीच सहमत असाल, हो की नाही? आणि आज आहे चाकणची यात्रा, श्री भैरवनाथ देवाची यात्रा आहे. आजपासून चाकण गावची यात्रा सुरू झालेली आहे. सध्या इतकी बेकार परिस्थिती आहे ना, गॅस जपून वापरावा लागत आहे. मग सासूबाईंनी सकाळी चुलीवर भाजी भात वगैरे केला. त्यानंतर मग गॅसवर आम्ही आता चपाती करणार आहे. माझे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मी चपात्याला सुरुवात करेल. तोपर्यंत आई यांना गप्पा मारत आहेत हॉलमध्ये आणि माझे कामं इकडे सुरू झालेले आहेत. बापरे, हे पीठ पातळ झाले हो ताई. तुम्ही मळलंय? पातळ वाटते. चला चपात्या करून घेते आता. हा है ना, होईल ना माझ्याकडून? मला पातळ पिठाची चपाती जमत नाहीये. बघूया ट्राय करूया आता. तेच करूया, थोडं पीठ टाकून त्याला थोडं कडक करते, म्हणजे घट्ट करते आणि मग करेन. आणि चला पाठीत काढणार ना माझी पिशवी. काय पुढे येऊ म्हणणार. चला गार पाणी. बाय 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 बाय. आहे का गाडीत मोबाईल? आहे ना, असं नाही बघ आहे का? हा तुमच्या नातीने पण बटन काढले ते. म्हणून लपून ठेवला होता ना यावेळेस. नाही मी खाली घेतला. बाय. लवकर या. ये मस्त मस्त मस्त. चल गाडी घेते का तुझी? छोटी गाडी घेऊन जाऊ आपण गावात. चला चला ताई, चला माऊ हातात. हा दादाच्या हात पकडा. गावात आलोय, यात्रा एन्जॉय करण्या अगोदर आपल्याला जायचंय मंदिरात पाया पडायला. तर आम्ही काकूंच्या घरी आलो. तिथे मी पाहताय श्री स्वामी समर्थ यांचा फोटो. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलेलो होतो. आळंदीचे आत्या मामाही आलेले आहेत आणि आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलोय. आणि इहू इकडे खूप एक्साइटेड आहे. ते डिस्को गाणी लावलेलं आहे, त्यामुळे ती डान्स करत करतच एन्जॉय करत होती. त्यासोबतच इहू पाळण्यात सुद्धा बसणार आहे. ती खूप मज्जा करणार आहे आणि तिच्यासोबत मीही एन्जॉय करणार आहे. आम्ही सर्वच एन्जॉय करणार आहे. शनी मंदिरात आलो, महिलांना प्रवेश नाही तर लांबूनच दर्शन घेतलं. त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं आणि विनम्रपणे नतमस्तक झाले आणि देवाला एवढीच मागणी केली, हे देवा सर्वांना सद्बुद्धी दे. या जगामध्ये जे काही उहापोह चालू आहे तो बंद कर. सर्वांना सुबुद्धी दे. हेच म्हणण्याची आता खरं योग्य वेळ आहे. आम्ही श्री भैरवनाथ मंदिरात आलेलो आहोत आणि किती छान रूप आहे. खूप छान सजावट केलेली आहे. यावर्षी मी खूप आनंदी आहे की हा पालखी सोहळा पाहण्यासाठी मला मिळतोय. लग्नानंतर बँकॉकला गेले, 3-4 वर्षे तिथे होते. नंतर चाकणमध्ये आले आणि चाकणमध्ये असून सुद्धा मी यात्रेला यायचे, पण पालखी सोहळा मला कधी पाहायला मिळाला नाही. तर ह्या वर्षी मला तो पाहायला मिळतो, त्यासाठी मी खूप आनंदी आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पालखी सोहळा बघण्याचा आणि हा तुमच्याबरोबर मी
शेअर करते, कारण की मला आवडतं की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स नेहमी तुमच्यासोबत शेअर करायला. आणि असं होतं की यात्रेला आपण पाहुण्यांना बोलवतो, मग ते घरी येतात. त्यांचा पाहुणचार करता करताच एवढा वेळ होतो ना, आपण लवकर येतच नाही. मग हे असे सोहळे आपल्याकडून मिस होतात एन्जॉय करायचे. यावेळेस काय झालं की आयांनाच दुपारी आलेले होते आणि बाकीचे पाहुणे आले नव्हते. ते नंतर येणार होते दुसऱ्या दिवशी. मग आम्ही लवकर उरकलं आणि जे गावात आलो ना मंदिरामध्ये, तर मी खूप नशिबवान की ह्यावेळेस मला हा पालखी सोहळा पाहायला मिळाला आणि खूप भारी वाइब्स होते यार मंदिरामध्ये ना, खूप भारी वाटत होतं. आणि मी हे सर्व कॅप्चर केलं की मला पुन्हा कधी इथे यायला मिळते की नाही. यायला मिळणार, पण ते लेट होईल. मग यात्रा 4-5 दिवसांची असते, पण मेन तर 2 दिवसाची असते. मग पहिल्या दिवशी पाहुणे आल्यानंतर पुन्हा यायला भेटणार नाही, पण ह्यावेळेस खूप मज्जा आली. इकडे खायच्या वस्तू आहेत. मम्मी तू लक्ष दे. झाली का शॉपिंग? नीट बस, मागे सरकून बस. बाय. मध्ये हात नको करू साई, ती आपल्या अंगावर येईल. इनमें से किसी व्यक्ति